तर मित्रांनो, आज परत आलोय लातूरच्या गोलाईमध्ये बिर्याणी खायला. विषय असा होता की आज होता वेदूचा वाढदिवस, त्यामुळे सकाळी लवकर आंघोळ करून कपडे घालून तयार झालो. पोटात कावळे ओरडत असल्यामुळे म्हणलो थोडं जेवण करूनच जाऊया. त्यामुळे वरण भात आणि भेंडीची भाजी आवडीनं खाल्ली. जेवण करून झाल्यावर हॉस्टेलमधून एक्झिट करून निघलो लातूरला जाण्यासाठी वरुणामध्ये. हॉस्टेलपासून ऑटो भेटणं तर शक्यच नाही, म्हणून पैदलच निघलो महादेवनगरला. असं तसं ऑटो पकडून आलो रूमवर अर्धा घंटा एक थांबून यांचा प्लॅन झाला की बिर्याणी खायला गोलाईमध्ये जायचं. काय सारखं गोलाईचा ऑटो पकडला आणि पोहोचलो गोलाईमध्ये. मधलं एकच नंबर एकचं दुकान जे होतं ते फक्त वीरेंद्र भाऊला माहित होतं आणि वीरेंद्र भाऊ आम्हाला त्याच दिशेने नेत होता. मध्ये पोहोचल्यावर हात वगैरे धुतले आणि बसलो टेबलवर. तर नंबर 1 लागली होती सगळ्यांना, तर हांड्या ऑर्डर केल्या आणि साठी पनीर मागवलं. पोट भरून आणि मन भरून बिर्याणी खाल्ली आणि निघलो आम्ही ग्लास टाकायला रितेशच्या फोनला. गरमी पण खूप होती त्यामुळे रुमाल पण घेतला डोक्याला बांधायला. पहिला ग्लास टाकून झाल्यावर आम्ही वाढदिवस साजरा करण्यासाठी एक चांगला केक घेतला. केक घेतल्यावर आम्ही आमच्या पद्धतीने वेदू भाऊचा वाढदिवस साजरा केला. साजरा झाल्यावर 2 ते 2.5 तास रूमवर आराम करून रोशनला फोन लावला आणि हॉस्टेलला सोडण्यासाठी बोलवलं. मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.